Good morning, all of you. Now we will start next point, that is multiplexer. In this unit, that first of all we studied, that is Boolean expression, simplification of Boolean expression using soft format and pos format. Then according to that, we have designed K-map for 2 variable, 3 variable, or 4 variable. Then we have studied adder circuit and subtractor circuit. Then next point in this unit is multiplexer. In question paper, there is 2 marks question, that is write need of multiplexer or what is function of multiplexer. Multiplexer means what? It is having multiple inputs with single output, that is called as मल्टीप्लेक्सर. तर मल्टीप्लेक्सर मीन्स व्हॉट, की मल्टीप्लेक्सरला काय असणार आहे की नंबर ऑफ इनपुट्स असणार आहे आणि ओनली वन आउटपुट असणार आहे. तर याच्यामध्ये आपण मल्टीप्लेक्सरचे वेगवेगळे टाइप्स जे आहे ते स्टडी करणार आहे, की सपोज 2:1 मल्टीप्लेक्सर, 4:1 मल्टीप्लेक्सर, 8:1 मल्टीप्लेक्सर, 16:1 मल्टीप्लेक्सर किंवा 32:1 मल्टीप्लेक्सर. तर आपण 5 टाईपचे मल्टीप्लेक्सर सर्किट जे आहे ते स्टडी करणार आहे. तर बेसिक नीड जे आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रॉनिक सिस्टीममध्ये, दॅट इज जे आहे तर डेटा जे आहे की आपण काय करणार आहे, एका सिंगल लाईनवरती काय करणार आहे, डेटा जो आहे तो कॅरी आउट करणार आहे. दॅट इज बेसिक नीड ऑफ मल्टीप्लेक्सर. तर मल्टीप्लेक्सर जे आहे, मल्टीप्लेक्सर यूज करून आपण काय करणार आहे, तर 2:1 मल्टीप्लेक्सर जो आहे की सपोज 4:1 मल्टीप्लेक्सर सांगितला असेल डिझाईन करायला युझिंग 2:1 असेल, किंवा 8:1 मल्टीप्लेक्सर सांगितलं असेल तुम्हाला डिझाईन करायला युझिंग 2:1 किंवा 4:1. तर बेसिक जे आहे 2:1 मीन्स काय, 4:1 मीन्स वॉट, 8:1, 16:1 आणि 32:1 कन्सेप्ट जो आहे तो सांगते. तर याच्यामध्ये मल्टीप्लेक्सरची डेफिनेशन जी आहे फर्स्ट आपण नोट करणार आहे, दॅट इज नंबर ऑफ इनपुट विथ सिंगल आउटपुट. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे, तर डेटा लाईन्स जे आहे इथं हा मल्टीप्लेक्सर जो आहे तो डिझाईन केलेला आहे, की सपोज नंबर ऑफ इनपुट्स जे आहे D0, D1, D2 अप टू DN-2 ने रिप्रेझेंट केलेले आहे. इनेबल इनपुट सिग्नल जो आहे मल्टीप्लेक्सरला पास करतो. नंबर ऑफ सिलेक्ट लाईन्स जे आहे त्या तुमच्या मल्टीप्लेक्सरवरती डिपेंड असणार आहे. 2:1 असेल, 4:1 असेल तर सर्किटवरती डिपेंड असणार आहे. आणि आउटपुट जे आहे सिंगल आउटपुट काय असणार आहे, मल्टीप्लेक्सरला आउटपुट असणार आहे, दॅट इज मल्टीप्लेक्सर. तर याच्यामध्ये की आपण तुम्हाला सांगितलं मल्टीप्लेक्सर जे आहे 2:1 मल्टीप्लेक्सर स्टडी करणार आहे आपण, 4:1, 8:1 राहिला इथं नोट करायचा, 8:1 मल्टीप्लेक्सर, देन 16:1 अँड 32:1 मल्टीप्लेक्सर. तर आपण काय करणार आहे, 5 टाईपचे मल्टीप्लेक्सर सर्किट जे आहे ते स्टडी करणार आहे. सिम्पल आहे. पहिले 2:1, 4:1 समजला की बाकीचे तुम्हाला डिझाईन करता येईल. तर याच्यामध्ये इनेबल सिग्नल जो आहे, हा इनेबल सिग्नल इथं तुम्हाला मल्टीप्लेक्सरला दाखवलेला. तर इनेबल सिग्नलच्या कंडिशन जी आहे 0 किंवा 1 जी आहे ती असणार आहे. तर इथं सिलेक्ट लाईन जी आहे, तर नंबर ऑफ सिलेक्ट लाईन्स आपण मल्टीप्लेक्सरवरून फाइंड आउट करणार आहे. तर नंबर ऑफ सिलेक्ट लाईन सपोज फर्स्ट कंडिशनला एक्स दॅट इज डोंट केअरने रिप्रेझेंट केलेल्या आहेत. नंतर 0 आणि 1 2 सिलेक्ट लाईन जे आहे ते आउट रिप्रेझेंट केलेलं आहे. तर ज्यावेळी इनेबल 0 असणार आहे दॅट टाइम आउटपुट काय असणार आहे, 0 असणार आहे. सिलेक्ट लाईन जी आहे ती ॲबसेंट आहे, डोंट केअर आहे, दॅट इज नॉट कन्सिडर केलेली आहे. नंतर इनेबल 1 असताना सिलेक्ट लाईनच्या 2 कंडिशन आहे, 0 असेल किंवा 1 असेल, दॅट टाइम आउटपुट जे आहे D0 आणि D1 ने रिप्रेझेंट केलेलं आहे. तर याच्यामध्ये मल्टीप्लेक्सर कन्सेप्ट जो आहे तो आपण स्टडी करणार आहे. देन सेकंड कन्सेप्ट जो आहे याच्यामध्ये डी मल्टीप्लेक्सर स्टडी करणार आहे. तर डी मल्टीप्लेक्सर जे आहे दॅट इज अपोजिट ऑफ किंवा रिव्हर्स ऑपरेशन ऑफ मल्टीप्लेक्सर. तर याच्यामध्ये काय असणार आहे, इट रिसिव्ज ओनली 1 इनपुट अँड डिस्ट्रीब्यूट ओव्हर सेव्हरल आउटपुट्स. तर मल्टीप्लेक्सरमध्ये काय होतं की मल्टीप्लेक्सरमध्ये नंबर ऑफ इनपुट्स होते आणि सिंगल आउटपुट होतं, दॅट इज कॉल्ड ॲज मल्टीप्लेक्सर. डी मल्टीप्लेक्सरमध्ये काय आहे की तुमचे सिंगल इनपुट असणार आहे आणि आउटपुट काय असणार आहे, आउटपुट जे आहे मल्टिपल आउटपुट असणार आहे. तर याच्यामध्ये पण सेम इनेबल सिग्नल असणार आहे, नंतर सिलेक्ट लाईन असणार आहे. तर इनेबल आउटपुट जे आहे तर तुमचे आउटपुट
डिपेंड असणार आहे की आपण याच्यामध्ये 1:2 मल्टिप्लेक्सरचे वेगवेगळे टाईप्स जे आहे ते डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. तर डीमल्टिप्लेक्सर जे आहे 1:2 डीमल्टिप्लेक्सर स्टडी करणार आहे, 1:4 डीमल्टिप्लेक्सर स्टडी करणार आहे, देन 1:16 अँड 1:32 मल्टिप्लेक्सर जो आहे तो डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. तर डीमल्टिप्लेक्सरमध्ये पण सेम की इनेबल 1 असताना सिलेक्ट लाईनच्या 0 आणि 1 दोन कंडिशन, तर त्याच्यानुसार आउटपुट जे आहे ते ऑब्झर्व करणार आहे. इथं आता या 1:2 मल्टिप्लेक्सर इंडिकेट केलेला आहे. ओनली 1 काय असणार आहे इनपुट असणार आहे आणि 2 तर इथं फर्स्ट बीट काय रिप्रेझेंट करते, मल्टिप्लेक्सर असेल किंवा डीमल्टिप्लेक्सर असेल. तर डीमल्टिप्लेक्सरमध्ये दाखवते तर 1 काय रिप्रेझेंट करतोय नंबर ऑफ इनपुट आणि 2 काय रिप्रेझेंट करतोय नंबर ऑफ आउटपुट्स, दॅट इज डीमल्टिप्लेक्सर. नंतर मल्टिप्लेक्सरची डायग्राम दाखवली तर याच्यामध्ये एन काय रिप्रेझेंट करतोय की नंबर ऑफ इनपुट्स रिप्रेझेंट करते आणि 1 काय रिप्रेझेंट करतोय नंबर ऑफ आउटपुट्स, दॅट इज मल्टिप्लेक्सर अँड डीमल्टिप्लेक्सर कन्सेप्ट जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. देन नेक्स्ट कन्सेप्ट जो आहे तो याच्यामध्येच डिकोडर सर्किट आपण स्टडी करणार आहे. तर डिकोडर सर्किट मीन्स व्हॉट, इट इज कॉम्बिनेशनल सर्किट दॅट हॅज एन इनपुट्स and to maximum m is equal to 2n outputs, that is called as decoder. तर डिकोडर कन्सेप्ट जो आहे तो पण आपण इथं डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. तर डिकोडर जे आहे दॅट इज आयडेंटिकल टू डीमल्टिप्लेक्सर. तर डिकोडर सर्किट जे आहे डीमल्टिप्लेक्सरचे जे सर्किट स्टडी करणार आहे दॅट इज सेम ॲज आपण डिकोडर एनकोडर सर्किट जे आहे ते स्टडी करणार आहे. ही सिम्पल एक लॉजिकल डायग्राम जी आहे ती इथे दाखवली आहे. हे नंतर कन्सेप्ट जे आहे एक्सप्लेन करते. सेम एनकोडर जे आहे एनकोडर दॅट इज सिमिलर टू मल्टिप्लेक्सर असणार आहे कन्सेप्ट. तर याच्यामध्ये आपण एकच मिनिट मल्टिप्लेक्सरचा कन्सेप्ट जो आहे स्लाइड दुसरी शेअर करते. तर इथं आपण मल्टिप्लेक्सर जो आहे मल्टिप्लेक्सर कन्सेप्ट जो आहे तो स्टडी करणार आहे. तर मल्टिप्लेक्सर सांगितलं दॅट इज नंबर ऑफ इनपुट्स अँड ओनली 1 आउटपुट. तर मल्टिप्लेक्सर सर्किट काय करणार आहे नंबर ऑफ इनपुट्स ॲप्लिकेशन वगैरे जे आहे नेक्स्ट जे आहे ॲडव्हान्टेजेस जे आहे मल्टिप्लेक्सरच्या इथं नोट केलेले आहे दॅट इज इट रिड्युसेस नंबर ऑफ वायर्स. तर याच्यामध्ये नंबर ऑफ वायर्स जे आहे सर्किटमध्ये लेस यूज करणार आहे. तर लेस कॉम्प्लिकेशन असल्यामुळे दॅट इज इट रिड्युसेस सर्किट कॉम्प्लेक्सिटी अँड कॉस्ट जे आहे लेस असणार आहे. देन वी कॅन इम्प्लिमेंट मेनी कॉम्बिनेशनल सर्किट युझिंग मक्स. तर मक्स इज नथिंग बट मल्टिप्लेक्सर. तर मक्स किंवा डीमक्स जे आहे रिप्रेझेंट करणारे आपण क्वेश्चन पेपरमध्ये मल्टिप्लेक्सर ॲब्रिवेशन दिलेलं असतं किंवा मक्स और डीमक्स ॲब्रिवेशन जे आहे मक्स मीन्स मल्टिप्लेक्सर अँड डीमक्स मीन्स डीमल्टिप्लेक्सर. देन नेक्स्ट ॲडव्हान्टेज जे आहे दॅट इज इट सिम्प्लिफाईज द लॉजिकल डिझाईन. तर आपण लॉजिकल डिझाईन जे आहे मल्टिप्लेक्सर कन्सेप्टने सिम्प्लिफाय करणारे त्याचे एक्सप्रेशन्स जे आहे ते फाइंड आउट करणारे. देन इट डज नॉट नीड
के मॅप अँड सिम्प्लिफिकेशन. तर मल्टिप्लेक्सर कन्सेप्टमध्ये आपण के मॅप जो आहे तो कन्सेप्ट यूज करणार नाही, तर डायरेक्ट डायग्रॅमवरून, लॉजिकल डायग्रॅमवरून काय करणार आहे, एक्सप्रेशन्स जे आहे ते काय करणार आहे, नोट करणार आहे. तर लॉजिकल डायग्रॅममध्ये की बेसिक गेट्स यूज केलेले असणार आहे, अँड, ऑर, नॉट, नॅन्ड असेल किंवा नॉर असेल, तर प्रत्येक गेटचं फंक्शन तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रत्येक गेटचं फंक्शन माहिती असलं पाहिजे. की सपोज सर्किटमध्ये अँड गेट असेल तर अँड गेटचं फंक्शन काय, मल्टिप्लिकेशन परफॉर्म करणार आहे, तर इनपुट्सची मल्टिप्लिकेशन. ऑर गेट मीन्स व्हॉट, की इनपुटची ॲडिशन असणार आहे. नॉट गेट असेल त्यावेळी काय असणार आहे, तर दॅट इज इन्व्हर्जन ऑपरेशन असेल. इनपुट 0 असेल तर आउटपुट 1, इनपुट 1 असेल तर आउटपुट 0 असणार आहे. देन युनिव्हर्सल गेट्स जे आहे आपण बेसिक गेट स्टडी केले, दॅट इज नॅन्ड गेट आणि नॉर गेट. तर नॅन्ड गेटचं आउटपुट जे आहे दॅट इज अपोजिट टू अँड गेट. अँड गेटच्या सिम्बॉलला फक्त काय केलेला, बबल जो आहे तो कनेक्ट केलेला आहे, दॅट इज नॅन्ड गेट. देन नॉर गेट आपण स्टडी केला, तर नॉर गेटमध्ये काय होतं, तर दॅट इज अपोजिट टू ऑर गेट. सिम्बॉल जो आहे सेम ॲज ऑर गेट, फक्त आउटपुटला काय केलेला, बबल जो आहे तो कनेक्ट केलेला. त्याच्यावरून बार जो आहे ॲडिशनचा बार कॅल्क्युलेट करून काय केलेला, रिझल्ट जो आहे तो नोट केलेला. देन स्पेशल पर्पज गेट जे आहे दोन टाईपचे स्टडी केलेले आपण, त्याच्यामध्ये एक्स ऑर गेट आणि एक्स नॉर गेट. तर त्याच्यामध्ये एक्स ऑर गेट असेल तर काय, की ज्यावेळी दोन्ही इनपुट्स सेम असतील दॅट टाइम आउटपुट काय असणार आहे, 0 असणार आहे, आणि रिमेनिंग कंडिशनला आउटपुट काय होतं, 1 होतं. तर ट्रूथ टेबल जो आहे तो आपण स्टडी केलेला आहे. आणि एक्स नॉर गेटमध्ये काय, की त्याच्या अपोजिट, की ज्यावेळी दोन्ही इनपुट सेम असतील त्यावेळी आउटपुट काय असणार आहे, 1 असणार आहे. मीन्स 0-0 कंडिशनला किंवा 1-1 कंडिशनला आउटपुट काय असणार आहे, 1 असणार आहे. अँड रिमेनिंग कंडिशनला आउटपुट काय असणार आहे तुमचं, 0 असणार आहे. दॅट इज बेसिक गेट्स जे आहे ते आपण स्टडी केले. देन मल्टिप्लेक्सरमध्ये नेक्स्ट पॉईंट जो आहे दॅट इज ॲप्लिकेशन ऑफ मल्टिप्लेक्सर. तर मल्टिप्लेक्सर जो आहे दॅट इज इट इज यूज्ड ॲज अ डेटा सिलेक्टर टू सिलेक्ट वन आउट ऑफ मेनी डेटा इनपुट्स. तर डेटा सिलेक्टर म्हणून काय करणार आहे तुम्ही, मल्टिप्लेक्सर जो आहे तो यूज करणार आहे. तर याच्यामध्ये की ओनली वन आउटपुट जे आहे ते मल्टिपल इनपुट्समधून सिलेक्ट करणार आहे. देन इट इज यूज्ड फॉर सिम्प्लिफिकेशन ऑफ लॉजिक डिझाईन. देन नेक्स्ट जे आहे ॲडव्हान्टेज ॲप्लिकेशन, दॅट इज इट इज यूज्ड इन डेटा एक्वेजेशन सिस्टीममध्ये काय करता, तर मल्टिप्लेक्सर कन्सेप्ट जो आहे तो यूज केला जातो. देन नेक्स्ट ॲप्लिकेशन जे आहे ते शेअर केलेले आहे, दॅट इज इन डिझायनिंग कॉम्बिनेशनल सर्किट्स असेल. देन इन D2A कन्व्हर्टर. तर आपण नेक्स्ट युनिट जे आहे 5th युनिट स्टडी करणार आहे. D2A कन्व्हर्टरमध्ये मल्टिप्लेक्सर कन्सेप्ट जो आहे तो यूज करणार आहे. D2A कन्व्हर्टर मीन्स व्हॉट, डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर. ॲज वेल ॲज आपण A to D कन्व्हर्टर कन्सेप्ट स्टडी करणार आहे, दॅट इज ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. तर D2A मीन्स काय, डिजिटल इनपुट काय करणार आहे, ॲनालॉग आउटपुटमध्ये कन्वर्ट करणार आहे. किंवा A to D असेल तर काय, ॲनालॉग इनपुट जे आहे ते काय करणार आहे, डिजिटल आउटपुटमध्ये कन्वर्ट करणार आहे. दॅट इज D2A कन्व्हर्टर. दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज DAC किंवा ADC कन्सेप्ट जो आहे तो आपण स्टडी करणार आहे. तर D2A कन्व्हर्टर जे आहे ॲप्लिकेशन आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे, दॅट इज ॲप्लिकेशन ऑफ मल्टिप्लेक्सर. देन नेक्स्ट ॲप्लिकेशन जे आहे टू मिनिमाइज द नंबर ऑफ कनेक्शन्स. तर कनेक्शन्स जे आहे सर्किटमधले मिनिमाइज करण्यासाठी काय करता, तर सर्किटमध्ये मल्टिप्लेक्सर कन्सेप्ट जो आहे तो यूज केला जातो. दॅट इज ॲप्लिकेशन ऑफ मल्टिप्लेक्सर जे आहे ते रिप्रेझेंट केलेले आहेत. देन नेक्स्ट जे आहे ब्लॉक डायग्राम जे आहे मल्टिप्लेक्सरची इंडिकेट केली आहे. तर जनरल ब्लॉक डायग्राम किंवा इक्वॅलंट सर्किट डायग्राम जी आहे मल्टिप्लेक्सरची इथं शेअर केलेली आहे. तर याच्यामध्ये मल्टिप्लेक्सर जो आहे N/1 मक्स रिप्रेझेंट केलेला आहे. तर N/1 मीन्स व्हॉट, की N काय रिप्रेझेंट करतोय इथं, नंबर ऑफ इनपुट्स रिप्रेझेंट करत आहे, आणि 1 काय रिप्रेझेंट करतोय, तर आउटपुट. तर इनपुट्स किती असणार आहे, N इनपुट असणार आहे. की सपोज इनपुट जे आहे D0, D1,
D2 D3 अप टू DN-1 ने काय केलेले आहेत, डेटा इनपुट्स जे आहे ते रिप्रेझेंट केलेले आहेत. नंतर इनपुट जे आहे इनेबल इनपुट जे आहे इंडिकेट केलेलं आहे. तर इनेबल इनपुट जे आहे की मल्टिप्लेक्सर इनेबल करण्यासाठी इनेबल इनपुट पिन आपण काय करणार आहे, ऑलवेज 1 ला सेट करणार आहे. देन सिलेक्ट लाईन्स, तर सिलेक्ट लाईन्स जे आहे तुमच्या मल्टिप्लेक्सरवरती डिपेंड असणार आहे. तर नंबर ऑफ सिलेक्ट लाईन्स जे आहेत ते रिप्रेझेंट केलेले आहेत. S0 S1 S2 अप टू SM-1 ने रिप्रेझेंट केलेले आहेत. तर नंबर ऑफ सिलेक्ट लाईन्स जे आहे ते आपण काय करणार आहे, मल्टिप्लेक्सरवरून कॅल्क्युलेट करणार आहे. देन Y जे आहे ते आउटपुट रिप्रेझेंट केलेलं आहे. तर इथं हे जे आहे ब्लॉक डायग्राम आहे. नंतर इक्वॅलंट सर्किट डायग्राम रिप्रेझेंट केली आहे. तर इक्वॅलंट सर्किट डायग्राम मध्ये काय असणार आहे की तुमचं इनपुट जे आहे नंबर ऑफ इनपुट्स रिप्रेझेंट केलेले आहे, आउटपुट काय सिंगल आउटपुट रिप्रेझेंट केलेलं आहे. तर प्रत्येक कंडिशनला काय होणार आहे की तुमचं एक एक इनपुट जे आहे ते सिलेक्ट होणार आहे आणि त्याच्यानुसार आउटपुट जे आहे आउटपुट आपण चेक करणार आहे. तर याच्यामध्ये ब्लॉक डायग्राम सांगितली. देन टाइप्स ऑफ मल्टिप्लेक्सर जे आहे तर रिलेशन बिटवीन डेटा इनपुट लाईन्स आणि सिलेक्ट लाईन्स, तर रिलेशन सांगितलेलं इथं. इन जनरल मल्टिप्लेक्सर कंटेन्स n डेटा लाईन्स, तर ज्यावेळी नंबर ऑफ इनपुट्स n असणार आहे दॅट टाइम 1 आउटपुट लाईन किती असणार आहे, 1 असणार आहे. अँड m इज सिलेक्ट लाईन, तर m काय असणार आहे, सिलेक्ट लाईन असणार आहे. तर आपण सिलेक्ट लाईन जे आहे त्या फॉर्म्युलावरून कॅल्क्युलेट करणार आहे. दॅट इज सिलेक्ट n इनपुट्स, वी नीड m सिलेक्ट लाईन्स सच दॅट 2m इज इक्वल टू n. तर तुमचं मल्टिप्लेक्सर मध्ये सिलेक्ट लाईन जे आहे त्या तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहे. m ची व्हॅल्यू जी आहे ती तुम्ही काय करणार आहे, कॅल्क्युलेट करणार आहे. 2m इज इक्वल टू n, की सपोज 2:1 मल्टिप्लेक्सर आहे. तर 2:1 मल्टिप्लेक्सर असताना इथं n ची व्हॅल्यू किती असणार आहे, 2 असणार आहे. दॅट इज 2m इज इक्वल टू 2. m ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल तुम्हाला. 2m इज इक्वल टू सपोज इथं n इज इक्वल टू n ची व्हॅल्यू किती आहे, सपोज आपण फर्स्ट मल्टिप्लेक्सर स्टडी करणार आहे, 2:1 मल्टिप्लेक्सर स्टडी करणार आहे. कॅल्सीवरती क्रॉस चेक करा. 2m इज इक्वल टू काय सांगितलंय तुम्हाला, फॉर्म्युला दिलेला आहे. 2m इज इक्वल टू n दिलेलं आहे. तर नंबर ऑफ सिलेक्ट लाईन्स ज्या आहे त्या किती असणार आहे सांगा कॅल्सीवरती, किंवा इन जनरल n ची व्हॅल्यू, की आपण सपोज फर्स्ट मल्टिप्लेक्सर जो आहे 2:1 मल्टिप्लेक्सर स्टडी करतोय. n ची व्हॅल्यू 2 आहे, 2m इज इक्वल टू 2. तर m ची व्हॅल्यू काय येणार आहे, सांगा. 2m इज इक्वल टू 2 ची व्हॅल्यू काय येणार आहे, n इज इक्वल टू 2 असताना m ची व्हॅल्यू काय येणार आहे, कसं फाइंड आउट करणार आहे, नंबर ऑफ डेटा किंवा सिलेक्ट लाईन्स जे आहे n इज इक्वल टू 2m दिलेलं इक्वेशन, n ची व्हॅल्यू 2 आहे. सिंपल मॅथमॅटिकल कन्सेप्ट आहे. हा पॉइंट जो आहे याचा आन्सर तुम्ही सांगायचंय काय येईल ते. याचा आन्सर सांगा तोपर्यंत. नेक्स्ट जे आहे हे पॉइंट जे आहे ते मी सांगितलेले 2:1 4:1 8:1 मल्टिप्लेक्सर्स जे आहे ते आपण स्टडी करणार आहे डिटेलमध्ये. तर याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट जो आहे की आपण फर्स्ट जे आहे 2:1 मल्टिप्लेक्सर स्टडी करणार आहे. तर 2:1 मल्टिप्लेक्सरमध्ये 2 काय रिप्रेझेंट करते, नंबर ऑफ इनपुट्स लाईन रिप्रेझेंट करते. 1 काय रिप्रेझेंट करते, आउटपुट. तर इथं ड्रॉ करताना काय करणार आहे, हा जो आहे बॉक्स ड्रॉ करणार आहे मल्टिप्लेक्सरचा, की आपण फर्स्ट काय करतोय 2:1 मल्टिप्लेक्सर स्टडी करतोय, दॅट इज मक्स.
इनपुट काय D0 D1 ने काय केलेलं आहे, इनपुटला नेमिंग दिलेलं आहे. इन जनरल मल्टिप्लेक्सरची डायग्राम जी आहे ती आपण स्टडी केलेली आहे. त्याच्यामध्ये इनेबल काय आहे, इनपुट आहे. इनेबल इनपुट काय करणार आहे आपण 1 ला सेट करणार आहे. इनिशियली 0 असणार आहे. दॅट टाइम सिलेक्ट लाईन काय असणार आहे, डोंट केअर असणार आहे. तर बेसिक डायग्राम जे आहे त्याच्यामध्ये कन्सेप्ट जो आहे तो सांगितलेला आहे सेम. फक्त याच्यामध्ये काय चेंजेस केलेले आहे, इनपुट काय केलेले आहेत, 2 इनपुट जे आहे ते D0 D1 ने इंडिकेट केलेले आहे, आउटपुट Y ने रिप्रेझेंट केलेलं आहे. तर याचं आपण काय करणार आहे, ट्रूथ टेबल जो आहे तो ट्रूथ टेबल आपण इथं ड्रॉ करणार आहे. तर ट्रूथ टेबल मध्ये इनेबल इनपुट, सिलेक्ट इनपुट आणि आउटपुट रिप्रेझेंट करणार आहे. तर एस जी आहे ती सिलेक्ट लाईन आहे. तर 2:1 मल्टिप्लेक्सरला सिलेक्ट लाईन किती असणार आहे, तर एक सिलेक्ट लाईन असणार आहे. तर इथं सिलेक्ट लाईन जी आहे ती ड्रॉ केली आहे. नंतर इनेबल इनपुटची फर्स्ट कंडिशन काय असणार आहे, की फर्स्ट कंडिशन 0 असणार आहे. दॅट टाइम सिलेक्ट इनपुट जे आहे ॲज अ डोंट केअर म्हणून कन्सिडर करणार आहे. दॅट टाइम आउटपुट पण काय असणार आहे, 0 असणार आहे. की ज्यावेळी इनेबल 0 असणार आहे, आउटपुट 0 असणार आहे. दॅट टाइम सिलेक्ट लाईन काय असणार आहे, डोंट केअर असणार आहे. देन नेक्स्ट कंडिशन काय, की आपण इनेबल काय करणार आहे, 1 करणार आहे. नेक्स्ट कंडिशनला सिलेक्ट लाईन किती आहे तुमच्या, एकच आहे. तर एकच सिलेक्ट लाईन मीन्स काय, कॉम्बिनेशन काय असणार आहे तुमचे 0 अँड 1 कॉम्बिनेशन असणार आहे. एकतर इनपुट 0 सिलेक्ट लाईन 0 असेल किंवा सिलेक्ट लाईन काय असणार आहे, 1 असणार आहे. त्याच्यानुसार आउटपुट, की ज्यावेळी इनपुट तुमचा इनपुट काय असणार आहे, सिलेक्ट लाईन काय असणार आहे, 0 असणार आहे. दॅट टाइम आउटपुटला काय आपण करणार आहे, सिलेक्ट काय करणार आहे, आउटपुट जे आहे D0 सिलेक्ट करणार आहे. देन ज्यावेळी सिलेक्ट लाईन 1 असणार आहे त्यावेळी 1 मीन्स वॉट, सेकंड कंडिशन जे आहे D1 रिप्रेझेंट केली आहे. तर सेकंड आउटपुट जे आहे ते सिलेक्ट होणार आहे. तर 0 साठी D0 सिलेक्ट होणार आहे, 1 साठी काय होणार आहे, D1 आउटपुट जे आहे ते सिलेक्ट होणार आहे. दॅट इज 2:1 मल्टिप्लेक्सर. तर याच्यावरून काय केली आहे, लॉजिकल डायग्राम जे आहे ड्रॉ केली आहे. तर याच्यामध्ये पहिल्यांदा बेसिक कन्सेप्ट काय आला 2:1 मल्टिप्लेक्सरचा, की याला काय नंबर ऑफ इनपुट्स 2 असणार आहे, सिलेक्ट लाईन 1 असणार आहे, आउटपुट 1 असणार आहे. तर सिंगल सिलेक्ट लाईन 2:1 मल्टिप्लेक्सरला आहे. त्याच्यामुळे काय, 2 कॉम्बिनेशन 0 आणि 1. फर्स्ट इनिशियल कंडिशन जी आहे प्रत्येक मल्टिप्लेक्सर मध्ये सेम असणार आहे, की ज्यावेळी इनेबल 0 असणार आहे, आउटपुट 0 असणार आहे. दॅट टाइम सिलेक्ट काय असणार आहे तुमचा, डोंट केअर असणार आहे. किंवा ही कंडिशन नाही लिहिली तरी चालेल, डायरेक्ट ट्रूथ टेबल मध्ये काय इनेबल इनपुट 1 केलं, सिलेक्ट इनपुट जे आहे एस सिंगल आहे त्याच्यामुळे 0 आणि 1 कॉम्बिनेशन. ज्यावेळी 2 सिलेक्ट लाईन असतील त्यावेळी काय असणार आहे तुमचे कॉम्बिनेशन, 4 कॉम्बिनेशन असणार आहे, 0 0 0 1 1 0 आणि 1 1. तर आता इथं सिंगल आहे त्याच्यामुळे एकच कॉम्बिनेशन आहे. तर सिक्वेन्शियली काय होणार आहे, एक एक इनपुट तुमचं काय होणार आहे, आउटपुटला सिलेक्ट होणार आहे. ज्यावेळी इनपुट 0 असणार आहे त्यावेळी D0 सिलेक्ट होणार आहे. ज्यावेळी इनपुट 1 असणार आहे त्यावेळी D1 इनपुट जे आहे ते आउटपुटला सिलेक्ट होणार आहे. दॅट इज ट्रूथ टेबल ऑफ 2:1 मल्टिप्लेक्सर. तर याच्यामध्ये ट्रूथ टेबल लक्षात आलाय, ट्रूथ टेबल लक्षात आलेला आहे सगळ्यांना. तर याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, लॉजिकल डायग्राम साठी काय करायचं आहे, के मॅप जो आहे तो डिझाईन करून काय करायचं आहे, इक्वेशन जे आहे ते फाइंड आउट करायचं आहे. की इक्वेशन काय करणार आहे तुम्ही, 3 व्हेरिएबल साठी कॅल्क्युलेट इक्वेशन जे आहे ते फाइंड आउट करणार आहे. ES सपोज तुमचे काय इनपुट्स आहे आणि आउटपुट काय आहे, Y आहे. तर याचा ट्रूथ टेबल तुम्हाला ड्रॉ करता येईल. ट्रूथ टेबल सॉरी के मॅप जो आहे तो ड्रॉ करता येईल. के मॅप वरून इक्वेशन फाइंड आउट करता येईल. हा ट्रूथ टेबल मी दिलेला आहे. 3 व्हेरिएबल साठी काय करायचं आहे आपल्याला, ट्रूथ टेबल जो आहे के मॅप जो आहे तो डिझाईन करायचा. इनपुटला काय घेणार आहे, 2 इनपुट घेणार आहे, E आणि S काय असणार आहे तुमच्या इथं इनपुट असणार आहे. आउटपुटला राईट साईडला काय घेणार आहे, इथं Y घेणार आहे. Yच्या काय 2 कंडिशन 2 कॉलम असणार आहे, 0 आणि 1. दॅट इज D0 D1 नेमिंग करा. आणि इथं इनपुटच्या काय असणार आहे, 2 कंडिशन असणार आहे, सॉरी 2 इनपुट आहेत E आणि S. तर E आणि S चे काय असणार आहे, 4 कॉम्बिनेशन जे आहे ते रिप्रेझेंट करणार आहे. किंवा फक्त 0 0 0 1 आणि 1 0 त्याच्यावरून कंडिशन वरून ट्रूथ के मॅप जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, डिझाईन करायचा आहे.
तर के मॅप वरून जे काही इक्वेशन येते त्याच्यावरून आपण काय करणार आहे, लॉजिकल डायग्राम जी आहे ती ड्रॉ करणार आहे. तर पहिल्यांदा हा बेसिक कन्सेप्ट लक्षात आलाय. बेसिक कन्सेप्ट लक्षात आलाय ना सगळ्यांना. के मॅप जो आहे तो परत मी नंतर एक्सप्लेन करते. त्याच्या आधी तुम्हाला 4:1, 8:1 आणि 16:1 जो आहे मल्टिप्लेक्सर दाखवते आणि मग एकाचा के मॅप दाखवते. बाकीच्यांचे के मॅप तुम्ही फाइंड आउट करा आणि त्याच्यावरून लॉजिकल डायग्राम जे आहे त्या डिझाईन करा. पहिल्यांदा बेसिक 2:1 लक्षात आला सगळ्यांना. मल्टिप्लेक्सर लॉजिकल डायग्राम जे आहे याची मी परत ही एक्सप्लेन करते कशी ड्रॉ केली आहे, किंवा तुम्ही काय करा, याचा के मॅप जो आहे तो डिझाईन करा आणि त्याच्यावरून काय करा, एक्सप्रेशन जे आहे ते फाइंड आउट करा. लॉजिकल डायग्राम जे आहे ती परत एक्सप्लेन करते. देन नेक्स्ट जे आहे 4:1 मल्टिप्लेक्सर. तर 4:1 मल्टिप्लेक्सर मीन्स व्हॉट, की याच्यामध्ये 4 काय असणारे इनपुट्स असणारे आणि 1 काय असणारे आउटपुट असणारे. तर ब्लॉक डायग्राम मध्ये काय केलेलं आहे, D0, D1, D2, D3 काय केलेले आहे, डेटा इनपुट्स दाखवलेले आहेत. तर 4 इनपुट आहेत. इनेबल इनपुट पिन दाखवली आहे. आउटपुट पिन काय असेल इथं 1 मीन्स व्हॉट, सिंगल आउटपुट असणार आहे. 4:1 मध्ये काय असणार आहे, नंबर ऑफ सिलेक्ट लाईन्स जे आहे त्या 2 सिलेक्ट लाईन असणार आहे, S0 आणि S1. आता ट्रूथ टेबल जो आहे तो इथं मी शेअर केलेला आहे. ट्रूथ टेबल लक्षात घ्या. तर इनेबल इनपुटची काय फर्स्ट कंडिशन सेम असणार आहे, की इनपुट 0 असेल तर आउटपुट काय असणार आहे, 0 असणार आहे. दॅट टाइम सिलेक्ट लाईन काय करायच्या, डोंट केअर म्हणून कन्सिडर करायच्या. तर डोंट केअर मीन्स एक्स ने आपण रिप्रेझेंट करणार आहे. तर सिलेक्ट इनपुट 4:1 मल्टिप्लेक्सर मध्ये किती सिलेक्ट लाईन्स आहेत, 2 सिलेक्ट लाईन आहेत, S0, S1. तर S0, S1 चे काय 4 कॉम्बिनेशन आहेत, 0, 0, 0, 1, 1, 0 अँड 1, 1. तर याच्यामध्ये की आउटपुटला काय होणार आहे, तर आउटपुटमध्ये की फर्स्ट कंडिशन की ज्यावेळी इनपुट 0, 0 असणार आहे, तर सिरियली काय होणार आहे, सिक्वेन्शियली काय होणार आहे, आउटपुटला एक एक आउटपुट काय होणार आहे, सिलेक्ट होणार आहे. तर आउटपुटला D0, D1, D2, D3 सिक्वेन्शियली काय होणार आहे, आउटपुट जे आहे ते सिलेक्ट होणार आहे. दॅट इज 4:1 मल्टिप्लेक्सर. तर 4:1 मल्टिप्लेक्सर लक्षात आला. 4 इनपुट्स आहे, 1 आउटपुट आहे. आउटपुट काय होणार आहे, फर्स्ट कंडिशन की इनेबल 0 असताना आउटपुट काय असणार आहे, 0 असणार आहे. सिलेक्ट लाईन जे आहे ते आपण डोंट केअर म्हणून कन्सिडर करणार आहे. देन नेक्स्ट जे आहे, तर इथं सिलेक्ट लाईनच्या 4 कंडिशन नोट केलेल्या आहेत, 0, 0, 0, 1, 1, 0 अँड 1, 1. आउटपुट काय D0, D1, D2, D3 सिक्वेन्शियली सिलेक्ट होणार. सेम 8:1 मल्टिप्लेक्सर असणार आहे. त्यावेळी 8:1 मीन्स काय असणार आहे, तुमच्या इथं आउटपुट किती असणार आहे, D0 to D7 असणार आहे. दॅट टाइम 8:1 मल्टिप्लेक्सरला सिलेक्ट लाईन किती असणार आहे, 3 सिलेक्ट लाईन असणार आहे, S0, S1, S2. नंबर ऑफ इनपुट्स किती असणार आहे, इथं टोटल 8 इनपुट असणार आहे. आउटपुट काय असणार आहे, एकच आउटपुट असणार आहे. सेम ट्रूथ टेबल असणार आहे, फक्त S0, S1. इथं काय होणार आहे, ट्रूथ टेबलमध्ये S2 ऍड होणार आहे. 0 to 7 कॉम्बिनेशन नोट करणार आहे. 8:1 मल्टिप्लेक्सरचा ट्रूथ टेबल ड्रॉ करता येईल तुम्हाला. 4:1 चा किंवा 2:1 चा समजला असेल तर 8:1 चा किंवा 16:1 चा ट्रूथ टेबल जो आहे तो तुम्हाला फाइंड आउट करता आला पाहिजे. 8 मीन्स काय, नंबर ऑफ इनपुट्स किती ड्रॉ करणारे आपण इथं, D0 to D7 इनेबल इनपुट पिन. तर टोटल 8 कॉम्बिनेशन मीन्स काय, 3 सिलेक्ट लाईन असणारे, S0, S1, S2. 0, 0 to 0 1, 1 कॉम्बिनेशन जे आहे ते रिप्रेझेंट करणारे 0 to 7 सिलेक्ट लाईनच्या अक्रॉस. आणि आउटपुट काय करणारे, सिरियली नोट करणारे, D0, D1, D2, D3, D4 अप टू D7. ट्रूथ टेबल डिझाईन करता येईल 8:1 मल्टिप्लेक्सरचा. डिझाईन करता येईल 8:1 असेल किंवा 16:1 असेल. ट्रूथ टेबल डिझाईन करता येईल. चॅट बॉक्स मध्ये यस ऑर नो शेअर करा. 8:1 मल्टिप्लेक्सरचा किंवा 16:1 मल्टिप्लेक्सरचा
ट्रूथ टेबल जो आहे तो डिझाईन करता येईल. डिझाईन करा. नंतर लॉजिकल डायग्राम जे आहे त्या के मॅप वरून कशा डिझाईन केलेल्या आहेत ते सांगते. एका मल्टिप्लेक्सरचा के मॅप जो आहे तो डिझाईन करून दाखवते आणि मग बाकीच्यांचे के मॅप तुम्ही ड्रॉ करा, एक्सप्रेशन फाइंड आउट करा आणि त्याच्या लॉजिकल डायग्राम जे आहे त्या बेसिक गेट्स यूज करून काय करायच्या, ड्रॉ करायच्या. बेसिक गेट्स, प्रत्येक गेटचं मी आता तुम्हाला फंक्शन जे आहे ते सांगितलेलं आहे. 8:1 मल्टिप्लेक्सर जो आहे तो डिझाईन करा. नंबर ऑफ इनपुट्स काय आहे, D0 to D7 स्क्रीनवरती मी शेअर केलेलं आहे. तुम्ही पण डिझाईन करा म्हणजे लक्षात येईल. नेक्स्ट लेक्चरला काय करायचं, ज्यावेळी नेक्स्ट लेक्चर असेल त्यावेळी प्रत्येक मल्टिप्लेक्सरची ब्लॉक डायग्राम आणि त्याचा ट्रूथ टेबल ड्रॉ करून ठेवायचा आणि त्याच्या खाली जी आहे के मॅप आणि लॉजिकल डायग्रामसाठी स्पेस जी आहे ती थोडी सोडा. आता 5 मिनिट मध्ये लेक्चर एंड होईल, नाहीतर एक्सप्लेन केलं असतं के मॅप जो आहे. तर 8:1 मल्टिप्लेक्सरला काय नंबर ऑफ इनपुट्स किती आहे, D0 to D7 आहे, आउटपुट 1 आहे, सिलेक्ट लाईन किती 3 आहेत, S0 S1 S2, इनेबल इनपुट. तर स्टार्टिंगला इनपुट काय असणार आहे, 0 असणार आहे, आउटपुट 0 असणार आहे. दॅट टाइम सिलेक्ट लाईन ज्या आहे त्या काय असणार आहे, तुमच्या डोंट केअर असणार आहे, एक्सने रिप्रेझेंट केलेलं आहे. नंतर नेक्स्ट कंडिशनला आपण काय करणार आहे, इनेबल जे आहे ते 1 करणार आहे. दॅट टाइम सिलेक्ट लाईनचे जे आहे कॉम्बिनेशन 0 to 7 पर्यंत लिहिलेले. 0चा बायनरी नंबर, 1चा 2चा 3चा 4चा 5चा 6चा आणि 7चा. आउटपुटमध्ये काय एक एक इनपुट काय होणार आहे तर सिलेक्ट होणार आहे. 0 साठी D0, 1 साठी D1, D2, D3, D4 अप टू D7. दॅट इज 8:1 मल्टिप्लेक्सर. देन 16:1 मल्टिप्लेक्सरला ब्लॉक डायग्राम जी आहे ती मी स्क्रीनवरती शेअर केलेली आहे 16:1 मल्टिप्लेक्सरची. तर याच्यामध्ये 16:1 मल्टिप्लेक्सरमध्ये काय असणार आहे, नंबर ऑफ इनपुट्स किती असणार आहे तर D0 to D16 पर्यंत काय असणार आहे, D0, D1, D2, D3 अप टू D16 पर्यंत काय असणार आहे. तर याच्यामध्ये नंबर ऑफ काय असणार आहे, इनपुट्स असणार आहे. इनेबलची पिन जी आहे ती एक इनेबलची पिन असणार आहे. देन आउटपुट किती असणार आहे, एकच आउटपुट असणार आहे. आणि सिलेक्ट लाईन जे आहे 4 सिलेक्ट लाईन असणार आहे याच्यामध्ये. दॅट इज सिलेक्ट लाईन जे आहे S0, S1, S2 आणि S3 ने रिप्रेझेंट केलेली आहे सिलेक्ट लाईन. त्याच्यानुसार ट्रूथ टेबल जो आहे तो डिझाईन करा. S0, S1, S2, S3 वरून काय टोटल 0 to 15 पर्यंत बायनरी इक्वॅलेंट नंबर लिहा. फर्स्ट इनेबलची कंडिशन काय असणार आहे, 0 असणार आहे. दॅट टाइम एक्स काय असणार आहे, सिलेक्ट लाईन्स काय असणार आहे, डोंट केअर असणार आहे, आउटपुट 0 असणार आहे. नंतर नेक्स्ट कंडिशनला काय आहे की आउटपुट तुमचं काय होणार आहे तर सिक्वेन्शियली काय होणार आहे, एक एक आउटपुट काय होणार आहे तुमचं सिलेक्ट होणार आहे सिरियली. D0, D1, D2, D3 अप टू D15 पर्यंत. तर इथं D16:1 मल्टिप्लेक्सरचा पण ट्रूथ टेबल जो आहे तो स्क्रीनवरती मी शेअर केलेला आहे. ब्लॉक डायग्राम आणि ट्रूथ टेबल प्रत्येकाचा ड्रॉ करता येईल. प्रत्येक डायग्रामचा तुम्हाला काय करायचं आहे, ट्रूथ टेबल आणि ब्लॉक डायग्राम जी आहे ती ड्रॉ करायची आहे. नंतर लॉजिकल डायग्राम ड्रॉ करायचा कन्सेप्ट सांगते. ड्रॉ करता येईल सगळ्यांना 2:1 चा, 4:1 चा, देन 8:1 मल्टिप्लेक्सर, देन 16:1 मल्टिप्लेक्सर. डिझाईन करता येईल प्रत्येकाचा ब्लॉक डायग्राम आणि ट्रूथ टेबल ड्रॉ करायचा. नंतर लॉजिकल डायग्राम जे आहे प्रत्येक मल्टिप्लेक्सरची एक्सप्लेन करते. ड्रॉ करता येईल ना प्रत्येकाला. तर तुम्ही ड्रॉ करून ठेवा. नेक्स्ट लेक्चरला आपण काय करायचं, त्याच्या लॉजिकल डायग्राम्स जे आहे त्या डिझाईन करू.
मल्टीप्लेक्सर लक्षात आला की डीमल्टीप्लेक्सर लगेच लक्षात येईल. डीमल्टीप्लेक्सर मध्ये काय आहे की मल्टीप्लेक्सरच्या अपोजिट आपण नोट करणार आहे. डीमल्टीप्लेक्सर मध्ये काय करणार आहे, सेम डायग्राम असणार आहे, फक्त इनपुट काय असणार आहे, सिंगल इनपुट असणार आहे आणि आउटपुट काय असणार आहे, तर इथं जो सेकंड डिजिट जो काय असेल त्याच्यानुसार तेवढ्या काय करणार आहे, नंबर ऑफ आउटपुट लाईन्स काय करणार आहे आपण ड्रॉ करणार आहे डीमल्टीप्लेक्सर मध्ये. मक्स डीमक्स लक्षात आलं की लगेच एनकोडर डिकोडर कन्सेप्ट जो आहे तो पण लक्षात येईल. तर मक्स मध्ये त्याची ब्लॉक डायग्राम आणि ट्रूथ टेबल प्रत्येकाचा तुम्ही ड्रॉ करा. ही फाईल जी आहे PDF फाईल तुम्हाला शेअर केलेली आहे, ती रेफर करा. त्या दिवशी युनिट 3 नोट्स म्हणून काहीतरी नेमिंग केलेलं. ही फाईल जी आहे ती तुम्हाला त्या दिवशी शेअर केलेली आहे ग्रुपवरती. ट्रूथ टेबल जे आहे ते ड्रॉ करा प्रत्येकाचे. मल्टीप्लेक्सर जे आहे तर त्याच्यावरूनच आपण काय करणार आहे की सपोज 8:1 मल्टीप्लेक्सर आपल्याला काय करायचं आहे, युझिंग 4:1 मल्टीप्लेक्सर डिझाईन करायचं आहे. तर त्याच्यानुसार आपण काय करणार आहे की आपण डायग्राम जे आहे 4:1 ची स्टडी केली आहे, सेम डायग्राम यूज करून काय करणार आहे 8:1 मल्टीप्लेक्सर जो आहे तो इम्प्लिमेंट करणार आहे. किंवा 16:1 मल्टीप्लेक्सर असेल किंवा 16:1 मल्टीप्लेक्सर 4:1 ने इम्प्लिमेंट करायला सांगितलं असेल तर त्याच्यानुसार आपण काय करणार आहे, प्रत्येकाची डायग्राम, ब्लॉक डायग्राम आणि त्याची लॉजिकल डायग्राम जी आहे ती रिप्रेझेंट करणार आहे. नंतर त्याचं बुलियन एक्सप्रेशन जे आहे ते काय करणार आहे आपण फाइंड आउट करणार आहे. तर एक्सप्रेशन वरून काय करणार आहे, लॉजिकल डायग्राम जी आहे ती डिझाईन करणार आहे. ट्रूथ टेबल जो आहे तो तुम्ही ड्रॉ करून ठेवा प्रत्येकाचा. नेक्स्ट लेक्चर मध्ये लॉजिकल डायग्राम जी आहे प्रत्येकाची आपण ड्रॉ करूया. नेक्स्ट लेक्चर जे आहे ते जॉईन करा.